सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीला आलेलं आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाते। शिवाय मुख्य म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेतला जावा अशी सुद्धा मागणी शिष्टमंडळाकडून केली जाते। संभाजीराजे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात राज्यपालांच्या भेटीसाठी हे शिष्टमंडळ आलेलं आहे। सर्वपक्षीय नेते याच्यामध्ये सहभागी आहेत आणि कठोर शिक्षा ही देशमुखांच्या हत्येकरांना झाली पाहिजे आणि याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी याच्यामध्ये या सगळ्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे थेट केली जाते। राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टर माइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोज जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। SIT जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी 1 तारखेला SIT ची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी SIT वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास 9 कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत। त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या, त्या खंडणी मधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत। जिथं मलिदेचं पद आहे, LCB सारख्या पोस्टवर हे 2-3, 10-10 वर्ष काम करतायत, 5-5 वर्षही काम करतायत अधिकारी, यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी यांच्या सोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार? सरकार सगळ्या आरोपींना सोडणार नाही म्हणून त्यांच्या पाठीशी उभं असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। दोनही बाजूने सरकारची भूमिका दिसते। एकीकडे सोडणार नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्या आरोपींना पूर्ण मदत होईल अशा प्रकारचे डबल इन्क्वायरी करवायची, SIT करायची, दुसरीकडे परत CID ची चौकशी करायची। हे सगळं जे काही चाललेलं आहे महाराष्ट्राची इबरत जातं याच्यामुळे, याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे म्हणून आम्ही राज्यपालांना लक्ष घालावं अशी विनंती करायला चालू। आणखी तपशील किंवा प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, या सगळ्या संदर्भात आता विरोधकांची मागणी आपल्या लक्षात आलेली आहे, मात्र राज्यपालांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद दिला जाऊ शकतो? राजीनाम्याची मुख्यतः मागणी धनंजय मुंडेंच्या होतीये। रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर खरं तर विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी होते। आज राज्यपालांना ज्यावेळी पत्र दिलं जाईल, खरं तर सर्वपक्षीय नेते जे आहेत ते राजभवनात दाखल झाले आहेत। त्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, अंबादास दानवे असतील, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, हे सगळे जे आहेत ते आता राज्यपालांना भेटतील आणि पत्र देतील, थोड्याच वेळात पत्र देतील। मात्र एक प्रामुख्याने मागणी हीच आहे की सगळ्यांची की या संपूर्ण प्रकरणात जे वाल्मिक कराड आहेत ते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत, ते धनंजय मुंडे यांच्यासोबत इतकी वर्ष काम करत आहेत, त्यांना वरदहस्त धनंजय मुंडे यांचा आहे असा आरोप जो आहे तो सातत्याने विरोधक असतील किंवा सत्ताधारी पक्षातील आमदार सुरेश धस करत आहेत। त्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी जी आहे ती विरोधकांची असेल। त्याचसोबत हे प्रकरण, हा जो तपास सुरू आहे त्यामध्ये जे पोलीस अधिकारी, जे SIT नेमले त्यामध्ये जे पोलीस अधिकारी नेमलेत त्यांच्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी देखील होते। कारण काही अधिकाऱ्यांचे जे आहेत, जो पोलीस तपास करतात त्यातील 1-2 अधिकाऱ्यांचे फोटो जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्यासोबत आहेत, धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे। त्यामुळे अर्थातच या पोलिसांवर राजकीय दबाव येऊ शकतो असं म्हणणं जे आहे ते विरोधकांचं आहे। त्यामुळे आता राज्यपालांना भेटल्यानंतर, राज्यपालांना पत्र दिल्यानंतर नेमकी काय काय पत्रात मागणी केली जाते हे बघणं तितकंच महत्वाचं आहे। मात्र आपण पाहिलं असेल मगाशी विजय वडेट्टीवार ज्यावेळी बोलले, त्यानंतर आपण संभाजीराजे बोलले, त्यावेळी त्यांचं एकच मागणं होतं की हे प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर अगदी, आणि त्याच्यामुळे या सगळ्या नेत्यांचं म्हणणं नेमकं राज्यपाल कशा पद्धतीने ऐकतात हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।